नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकार चर्चेत आले। आज हेच कलाकार मोठ्या पडद्यावर झळकत आहे। पण हास्य जत्रेमध्ये असेही काही कलाकार आहेत किंवा होते जे अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत। त्यापैकी एक म्हणजे विशाखा सुभेदार। विशाखा अनेक वर्षापासून हास्य जत्रेमध्ये काम करत होती, पण तिनं अचानक या शो मधून एक्झिट घेतली। अशातच एका मुलाखती दरम्यान विशाखा सुभेदारने महाराष्ट्राची हास्य जत्रा हे कार्यक्रम सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे। विशाखा सुभेदार म्हणाली की साचेबद्ध भूमिका करत राहिल्याने मला त्या भूमिकेचा कंटाळा आला होता। आपण ज्या पठडीतल्या भूमिका करतो, लोक त्याच नजरेतून आपल्याला पाहत असल्याने पुढे चित्रपटातूनही अशाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या। त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा मी निर्णय घेतला। कधी कधी वाटायचं की मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलत आहे, कारण आपल्या मिळणाऱ्या मानधनातून आपल्या कुटुंबाचा गाडा चालतो। मग हा निर्णय घेत असताना मला माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा देखील पाठिंबा मिळाला। महाराष्ट्राची हास्य जत्राने मला भरभरून प्रेम दिला आहे। काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्यानेच मी हा शो सोडला। महिन्याकाठी आपल्या हातात मिळणारी एक रक्कम आता यापुढे मिळणार नाही याची जाणीव मला होती। घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे मी निर्मिती क्षेत्राकडे वळू शकले, असं विशाखाने सांगितलं। एकंदरीतच विशाखा सुभेदारने काहीतरी वेगळं करण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विशाखा सुभेदार आवडते का? कमेंट करून नक्की कळवा।